नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्षासाठी प्रयत्न करणार, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करणार, रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठवली नोटीस, सिंधू वाटप करार बदलणार. चांद्रयान 4 मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी, मोहिमेसाठी 2104 कोटींची तरतूद. आणि पुण्यातील गणेश विसर्जन आज दुपारी 3 वाजता संपले. पुणे पोलिसांकडून मिरवणूक संपल्याचं जाहीर. आता पाहुयात सविस्तर वृत्त. आजकाल घटस्फोटाची प्रकरणे वाढत असून घटस्फोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपल्या शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जळगाव येथील जिल्हा नियोजन भवनाच्या बैठक कक्षात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडलंय असं सांगत आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांना महाराष्ट्रात दंगल घडवायची असा आरोप केलाय. डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय. तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा. तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा. तुम्ही प्रवृत्त करता. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मूर्ख माणसं आहेत, मूर्ख लोक आहेत. महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत. यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार. महाविकास आघाडीत शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, तर काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री फिरत आहेत. सोबतच उद्धव ठाकरे हे काँग्रेस समोर शरद पवारांसमोर मुख्यमंत्री पदासाठी कटोरा घेऊन फिरतायत असे आरोप बावनकुळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केलेत. की शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे. उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरत आहेत. काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत. महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत. एवढं मला माहिती आहे. पण पवार साहेबांची जिद्द आहे. काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही. सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे. हे खरं आहे की माहिती आहे, पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेस करणार. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांविषयी आमची पूर्णपणे कार्यवाही सुरू आहे असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. आम्ही विनंती करून देखील जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र आंदोलन सोडण्याविषयी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती म्हणूनच आम्ही मराठा आरक्षणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहू, तो मार्गी लावणार आहोत अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ऑलरेडी मी तेच सांगितलं. मी ऑलरेडी काल त्यांच्याशी बराच वेळ दूरध्वनीवरून बोललो. पण आता त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. मी त्यांना एवढं देखील सांगितलं की या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत. करताना कॉन्क्रीट करावं लागेल. घाई गडबडीमध्ये आपण काही समजा अपूर्णता त्यात राहिली जी आपल्याला लक्षात येते की हे अपूर्ण राहिले आणि असं काही करून जर ते दुर्दैवानं कोर्टामधनं फेटाळलं तर आपल्या हातात जे आयुध आहे ती सुद्धा निघून जायला नको. हे व्यवस्थित मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघू त्यांच्याकडनं काय प्रतिसाद येतो साहेब. कारण माननीय मनोजदादांच्या सगळ्या आंदोलनांमध्ये त्यांच्या मागण्यांमध्ये महायुती सरकार म्हणून आम्ही त्याला सामोरं जातोय. महायुती सरकारमधला एक सहकारी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नांकडे बघतोय. त्यामुळं आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना किंवा त्यांना प्रतिसाद देताना महायुती म्हणून एकत्रपणानं देतोय. मग सध्या आता भाजपकडून असे आरोप केले जात आहेत नेत्यांकडून की भाजपला टार्गेट करण्यासाठी सध्या आता मनोज जरांगे पाटलांचा उपयोग केला जातो. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी एकच सांगेन आपल्याला, आम्ही या प्रश्नाकडं हा राज्याचा प्रश्न
जालन्याच्या अंतरवाली सराटीतील सोनिया नगर येथे ओबीसी समाजाने उपोषण सुरू केलंय. दरम्यान ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासह त्यांचे 5 सहकारी उपोषणाला बसलेत. कुणबी दाखल्याद्वारे ओबीसी प्रवर्गात होत असलेली घुसखोरी थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा, रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा, ओबीसी की बात रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा, रद्द करा कुणबी नोंदी रद्द करा, ओबीसी की बात. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. वसुंधरा ऑर्गॅनिक फार्म्स. सध्या पाहिले तर अनेक देश ऑर्गॅनिक शेतीकडे वळताना दिसतात. ऑर्गॅनिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खते म्हणजेच घनामृत, जीवामृत, कंपोस्ट खत यांचा सुयोग्य वापर करून केलेली शेती होय. आम्ही आर्यस ग्रुपच्या अंतर्गत या शेती प्रकाराकडे वळलो आहोत. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा म्हणजे यातून मिळणारी पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी तसेच विविध प्रकारची खनिजे. सेंद्रिय शेती ही एक अशी प्रणाली आहे जी रासायनिक खते, कीटकनाशके आणि पशुखाद्याचे पदार्थ इत्यादींचा वापर न करता केली जाते. हे पीक रोटेशन, हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, जैविक कीड नियंत्रण, पर्यावरणदृष्ट्या संतुलित कृषी या तत्वांवर अवलंबून आहे. ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड यांना आधुनिक सेंद्रिय शेतीचे पिता म्हणून संबोधले जाते, कारण आधुनिक वैज्ञानिक ज्ञान आणि पद्धती पारंपरिक शेतीमध्ये लागू करणारे ते पहिले व्यक्ती होते. सेंद्रिय शेती पर्यावरणाला दीर्घकालीन फायदे देते. दीर्घकालीन जमिनीची सुपीकता वाढवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मानवांसाठी पोषक, रसायनमुक्त अन्न आणि प्राण्यांसाठी खाद्य तयार करणे आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची चांगल्या किमतीत विक्री करणे हे आमचे ध्येय आहे. प्रकल्पाच्या कामाची उद्दिष्टे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सेंद्रिय शेती आणि त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक तंत्रे तपशीलवार समजून घेणे आणि पाहणे. उच्च पौष्टिक दर्जाचे अन्न पुरेशा प्रमाणात तयार करणे. जमिनीची दीर्घकालीन सुपीकता राखणे आणि वाढवणे. कृषी तंत्रामुळे होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे. वनस्पती आणि वन्यजीवांच्या अधिवासांसह कृषी प्रणाली आणि त्याच्या सभोवतालची अनुवांशिक विविधता राखण्याचा प्रयत्न करणे. रासायनिक शेतीवर पर्यायी धोरण विकसित करणे, जे मार्गदर्शक तत्व असेल नैसर्गिक इकोसिस्टीम मधील जैविक प्रक्रियांच्या कार्यासाठी. ऑर्गॅनिक कार्यक्षेत्र माहिती. या प्रकल्पाची सुरुवात आम्ही पुणे येथून करत असलो तरी त्याचा विस्तार आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत. सुमारे 1 ते 1,500 एकर क्षेत्रावरती आम्ही काम सुरू केले आहे. योजना आणि तंत्रज्ञान माहिती. कृषी तज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ भरती. प्रशिक्षित कामगार वर्गाची भरती. जमीन विकासाची कामे, सुपीकता वाढवणे सुरू. जैविक खाते बनवण्याची कामे सुरू. सिंचन प्रणालीची स्थापना. तांत्रिक पॉवर युनिट स्थापन करणे. विद्युत पुरवठा स्वतः तयार करत आहोत. सोलार सिस्टीम. रिटेल आउटलेट आणि ऑनलाईन सेवेची स्थापना करणे. कोल्ड आणि ड्राय स्टोरेज गोडाऊन तयार करणे. ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्ट प्रणाली स्थापन करणे. ऑपरेशनल सपोर्ट, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच पॉली हाऊसची निर्मिती करणे. देशी गाईचे पालन करणे खत निर्मितीच्या उद्देशाने. रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू करणे. सरकारी योजना बळकटीकरण आणि व्यावसायिक वाढ करणे. आम्ही या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता स्वतः आर्यन्स ग्रुपच्या विविध प्रोजेक्ट अंतर्गत करत आहोत. त्या पुढील प्रमाणे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरून जैविक कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करणारा प्लांट आम्ही तयार करत आहोत. शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा आम्ही सोलार सिस्टीमद्वारे तयार करणार आहोत. सिंचनासाठी सौर पंपांची व्यवस्था. इन्फ्रास्ट्रक्चरची कामे, उदाहरणार्थ कोल्ड अँड ड्राय स्टोरेज, पॉली हाऊसचे बांधकाम, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग. ड्रोनद्वारे पिकांची पाहणी करणे. गुंतवणूक आणि रोजगार उपलब्धता. या प्रकल्पात आम्ही सुमारे 1200 कोटी गुंतवणूक करणार आहोत. तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 1500 ते 2000 रोजगार निर्माण करणार आहोत.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। आज नागपूरच्या शिवजी सायन्स कॉलेज धनवटे नॅशनल महाविद्यालय आणि वसंतराव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये महत्त्वाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय। रोजच्या हवामानातील बदल आणि हवामान बदलामुळे समाजावर काय परिणाम होईल या विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चा करून समाजात बदल घडविण्याचा प्रयत्न केला जातोय। या चर्चासत्रात देश विदेशातील विविध शास्त्रज्ञ उपस्थित असून हवामान बदलावर एक सकारात्मक आणि विस्तृत विवेचन केले जाणार आहे। आपण जेव्हा सिमेंटचे रस्ते बांधून कम्फर्ट जेव्हा घेत असतो तो फ्री मिळत नाही, त्याच्यासोबत आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग पण मिळतं। इम्पॅक्ट जे आहे त्याचे दुष्परिणाम ते सुद्धा आपल्याला घ्यावेच साधता येईल, त्यावर आज आपल्याला चर्चा करायची, त्यावर सोल्युशन फाइंड आउट करायचे। कम्फर्ट सिटी नको आहे असं होईल का? चांगले रस्ते नको आहे, चांगल्या गाड्या नको असं होईल का? नाही, म्हणजे आपल्याला ते काय सोल्युशन्स काढता येईल ह्यावर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळे लोक काम करत असतात। अकॅडमिक्स म्हणजे कॉलेजमध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून, तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे। पीडब्ल्यूडी कन्स्ट्रक्शन, रोड अँड बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम करते, टुरिझम डिपार्टमेंट आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात आणि पॉलिसी ठरवत असतात। मग ही विभाग जे आहे शासकीय स्तरावर धोरण कंबाईन वेनी केलं तर त्या पॉलिसीजमध्ये त्याचा इम्पॅक्ट येईल आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून जे काही पुढे डेव्हलपमेंट वर्क होतील त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येतं कंबाईनली। आता एक थोडक्यात मी काही एक्झाम्पल देतोय, आपल्याला वेळ तुम्हाला सांगतो, कारण वेगवेगळे विभाग वेगवेगळं, पीडब्ल्यूडी वेगळं त्यांचं काम आहे, बरंचसं वेगळं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लोहरा ते सोरना, लंजेरा, पिपरिया, पिटेसूर, रोंघा हे रस्ते ए रिझवी या कॉन्ट्रॅक्टरने बनवले असून हे रस्ते निकृष्ट बनवल्याचे आता उघड झालंय। निकृष्ट बांधकामामुळे मुख्य रस्त्यावरील डांबरे मिश्रित खडी बाहेर निघत असून खड्ड्यांचा आकार वाढत चाललाय। याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र वरवर पाहणी करण्यात आल्याने अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचे संगनमत असल्याचे सिद्ध होत आहे। आदिवासी बहुल भागातील नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक करताना मनस्ताप सहन करावा लागत असून येथे वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांकडून कारवाईची मागणी करण्यात येते। या 1960 मध्ये भारत पाकिस्तान मध्ये सिंधू जल वाटप करार झाला होता। यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती। सुमारे 6 दशकांपूर्वी भारत पाकिस्तान मधून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्यावरून झालेल्या करारावर भारताने पाकिस्तानला गेल्याच महिन्यात नोटीस जारी केली असून सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराबाबत बदल करण्याची मागणी भारताने केली आहे। त्यानुसार सिंधू जल कराराचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे यात भारताने म्हटलंय। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत।
साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित घडामोडी. जालना जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दानापूरच्या जुई धरणात पाणीसाठा निर्माण झाला, तरीही नगर परिषद भोकरदन शहराला पाणी पुरवठा करण्यास विलंब करते. त्यामुळे स्वराज्य संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढून अनोखा आंदोलन केले आणि मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा विकास जाधव यांनी घेतलाय. क्यों बात कर नहीं सकते, क्यों बात कर नहीं सकते, बोलू शकत माझ्याशी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची तब्बल 450 टनची आवक झाली. शेतकऱ्यांच्या मोसंबीला प्रति टनाला 15 ते 21 हजार रुपयांचा दर मिळतोय. आंबे बहराच्या या मोसंबांची यावर्षी प्रचंड फळगळती झाली असून यामुळे मोसंबी उत्पादकांची मोठी निराशा झाल्याचं दिसून येतंय. जालना तालुक्यातील कारला पंचक्रोशी हा मोसंबींचा बेल्ट समजला जातो. या हंगामात मात्र इथंही प्रचंड मोसंबीची फळगळती झाल्यामुळे मोसंबी उत्पादक अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता चांद्रयान 4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चांद्रयान 4 मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंजुरी दिली असून या मोहिमेसाठी तब्बल एकूण 2104 कोटींची आवश्यकता असणार आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलंय. के सामने प्रस्तुत करेंगे हम. पहला फैसला साइंस एंड टेक्नोलॉजी से रिलेटेड है. आप सब जानते हैं कि साइंस एंड टेक्नोलॉजी हमारी आर्थिक व्यवस्था हो, देश के भविष्य के लिए बहुत ही जरूरी है. सबसे आज बड़ा फैसला लिया गया कि चंद्रयान 4 मिशन को और एक्सपैंड किया गया, इसमें और बड़ा किया गया, इसमें एलिमेंट्स नए जोड़े गए और जो क्रूड मिशन जाएगा, आपको ध्यान है कि चंद्रयान 3 बहुत ही एक सफल मिशन था. चंद्रयान 3 was a very big success and basis that now the next step is to get the manned mission to moon. उसके लिए जो प्रिपरेटरी स्टेप्स होते हैं उन सारे प्रिपरेटरी स्टेप्स को आज अप्रूवल दिया गया और 2 सेपरेट स्पेसक्राफ्ट स्टैक्स लॉन्च किए जाएंगे. लूनर सरफेस पे लैंड करना, उसके सैंपल्स लेना और वापस ले. पुण्यात पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. काल सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक आज दुपारी 3 वाजता संपल्याचं पुणे पोलिसांनी जाहीर केलंय. या अभूतपूर्व मिरवणुकीसाठी 8000 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यावर्षी लेझर लाईटवरही पूर्णपणे बंदी करण्यात आली होती. शहरातील एकूण 34 ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली असून गणेशोत्सव शांततेत पार पडल्याबद्दल सर्व गणेश मंडळांना त्यांनी धन्यवाद दिले.
पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक आता 3 वाजताचे सुमारास आज संपलेली आहे. काल 10 वाजता प्रथम मानाची गणपती कसबा गणपती या मंडळाची आरती होऊन सुरुवात झाली होती. अंदाजन इथे 28 तासाचे सुमारास हे पूर्ण विसर्जन मिरवणूक पार पाडलेली आहे. अत्यंत शांततेत आणि अत्यंत उत्साहात ही सण साजरा झाली, हे विसर्जन मिरवणूक पार पाडली. यासाठी आम्ही आमच्यातर्फे आणि पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व शहराचे सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. खरा त्यांनी अत्यंत चांगली एक समन्वय पोलीस विभागासोबत आणि प्रशासनासोबत ठेवली. यांच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडीअडचणी न येता अत्यंत चांगले वातावरणात ही सण पार पाडल्या गेली. आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पूर्ण विसर्जन मिरवणूकमध्ये जे मुख्य विसर्जन मिरवणूक इथे जे बेलबाग चौक टू अलका टॉकीज चौक या परिसरात येते आणि शहरात इतर भागात पण अत्यंत चांगले वातावरणात झाला. आमचे अंदाजन 8,000 अधिकारी कर्मचारी, होमगार्ड्स, SRP कंपनीज हे या बंदोबस्तमध्ये होते. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांचे पण आम्ही आज आता धन्यवाद आणि दिलेले आहे आणि अभिनंदन केलेली आहे. सर्व जनताची, शहराची जनता आणि बाहेर भागातून मोठ्या प्रमाणात 10 दिवसात आलेले गणेश भक्त आणि काल विसर्जन मिरवणूकमध्ये आलेले गणेश भक्त, त्यांचे अभिनंदन. त्यांनी अत्यंत चांगली सहकार्य पोलीस विभागाला केली. परत एकदा आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास पोलीस दलाला जनताचे लाभत राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. वेळ झाली आहे प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. भारताला आधीपासूनच क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभलाय. याच देशाने कुस्तीमध्ये खाशाबा जाधव, सुशील कुमार, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद, बलबीर सिंह, धनराज पिल्ले, सीनियर बॅडमिंटनमध्ये अपर्णा पोपट, PV सिंधू, सानिया नेहवाल, शूटिंगमध्ये अंजली, क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी अशा विविध क्रीडा क्षेत्रात असंख्य खेळाडू दिले, तर भविष्यात पुढे तयारही होत आहेत. आता याच खेळाच्या धर्तीवर आम्ही आपल्यासाठी एक क्रीडा वाहिनी घेऊन येत आहोत. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहे, तुमच्याकडे काय आहे वेगळं? तर आम्ही बाकी वाहिन्यांसारखे सर्व क्रीडा क्षेत्रातील माहिती तर दाखवूच, पण त्याचबरोबर तुमच्या भागातील छोट्या छोट्या खेळ महोत्सवाला आम्ही मोठं स्वरूप देऊ. तुम्ही आयोजन करत असलेल्या कबड्डी, खो खो, कुस्ती, हॉकी, मल्लखांब, फुटबॉल अशा अनेक खेळाला आम्ही देणार आहोत एक ग्रँड लुक. मोठी झालेली नावे तर सगळेच ओळखतात, पण आता स्वतःला मोठं करण्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येत आहोत AGC स्पोर्ट्स.